माणुसकी हाच खरा धर्म शिकवणारे साने गुरुजी. दीनदुःखितांची पतितांची कैफियत मांडणारे साने गुरुजी. चिखलातून कमळ उगवावं तसं वाङ्मयाचं कमळ त्यांच्या जीवनातून उमललं. गाव तिथे 24 तास या उपक्रमाअंतर्गत आज आपण पाहूया कोणत्या गावात जाणार आहोत ते. आज आपण जाणार आहोत दापोली तालुक्यातल्या पालगड या गावात. पालगड गाव हे पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींचं गाव. पाहूया या गावची काय आहेत वैशिष्ट्य. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड गावचा. साने गुरुजींचं 4थी पर्यंतचं शिक्षण 1909 ते 1912 पर्यंत पालगडच्याच मराठी शाळेत झालं. तशी शाळेच्या रजिस्टरमध्ये नोंदही आहे. ह्या पालगड गावचे साने गुरुजी, त्यांचा जन्म इथला या ठिकाणचा. आणि या शाळेत आज जो ह्या शाळेत मोठा हॉल बघायला मिळतो, त्या हॉलमध्ये साने गुरुजी 4थी पर्यंतची शाळा शिकले ते. आणि त्यांना फी मिळाली नाही त्यावेळेला, म्हणून त्यांचं नाव ह्या शाळेत कमी करण्यात आलं. नंतर मध्ये दापोलीला शिकायला गेले आणि मग आज तोच वारसा आम्ही ह्या ठिकाणी साने गुरुजी ज्या ठिकाणी शिकले त्यांच्या आठवणी वगैरे असं म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी चांगला प्रयत्न करतो. या देशासाठी रणभूमीवर प्राणतयाने वाहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरा रे तुम्हालाच पहिला. घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. पालगडमध्ये सद्यस्थितीत साने गुरुजी मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू आहे. गेल्या वर्षी कला आणि वाणिज्य महाविद्यालयही सुरू करण्यात आलं. त्याचसोबत या ठिकाणी पतसंस्था आणि वाचनालय सुद्धा आहे. साने गुरुजी आज आपल्यात नसले तरी देखील त्यांचा साहित्यरूपी अनमोल ठेवा आपल्याकडे आहे. अत्यंत साध्या सोप्या भाषेतलं संस्कारक्षम साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं हेच वाचनालय काढण्यामागचं उद्दिष्ट. आधुनिक भारताचे संत पूज्य साने गुरुजी यांच्या पश्चात आज त्यांच्या या पवित्र जन्मभूमीत त्यांच्याच नावाने पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगडे कार्यरत आहे. ज्या ठिकाणी पूज्य साने गुरुजी शिक्षण घेतलं 4थी पर्यंत, ती मराठी शाळाही आज हयात आहे, कार्यरत आहे. त्याच कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय हे कार्यरत आहे. त्यानंतर त्यांच्याच नावाने आज वाचनालय सुरू आहे. अशा ह्या विविध माध्यमातून आदरणीय संत साने गुरुजी यांच्या स्मृती सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न आमच्या या परिसरातील जनतेने केलेला आहे. साने गुरुजी ज्या वर्गात शिकले त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृती जपायचं ग्रामपंचायतीनं ठरवलंय. त्यासाठी साने गुरुजींचा एक पुतळाही बसवण्यात येणार आहे. ह्याच ठिकाणी आम्हाला साने गुरुजींचं अर्ध पुतळा चांदीमध्ये ह्याच्या पितळेमध्ये करण्याचं आमचं मानस आहे. पूर्ण इथं 5 ते 4 फुटी उंचीचं आणि 5 बाय 4चा धक्का बांधून पूर्ण संगमरवरी करून त्यावरती तो पुतळा ठेवण्याचा आमचा मानस आहे. पालगडमध्ये साने गुरुजींचं वास्तव्य असलेलं ठिकाण आता पूज्य साने गुरुजी स्मृती भवन म्हणून ओळखलं जातं. हायस्कूल पर्यंतचं शिक्षण त्यांनी याच घरात राहून पूर्ण केलं. साने गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातून या घराची डागडुजी करण्यात आली आहे. त्यांचा जीवनपट या घरात स्मृतींच्या रूपानं पाहायला मिळतो. 1947 साली देश स्वतंत्र झाल्यावर एका जाहीर सभेसाठी गावी आले असता साने गुरुजी अखेरचे या घरात उतरले होते. आजही स्ट्रक्चर तेच आहे, फक्त प्लॅस्टरिंग केलं, लाद्या घातल्या, वर लाकडाची होती ती लोखंडाची केली आणि हे सगळं साने गुरुजी ट्रस्टने केलं. या स्मृती भवनाला दरवर्षी 1,500 ते 2,000 लोक भेट देतात. श्यामच्या आईमध्ये आपल्या भेटीला आलेला पाणी साठवण्याचा द्रोण आजही घराच्या मागच्या बाजूला आहे. तसंच साने गुरुजी जिथं पोहायला शिकले ती गणपती मंदिराची विहीर आजही बघायला मिळते. द्रोण आहे, गणपतीच्या देवळासमोर विहीर आहे की ज्याच्यात ते
पोहायला शिकले. ते गणपतीचं देऊळ आहे. आणि त्यांनी ज्या शाळेत जात होते ती शाळाही आहे की ज्या शाळेतनं त्यांना फी न दिल्यामुळे काढून टाकलं होतं, तो दाखला पण तिथे. गावची आणखी एक ओळख म्हणजे पालगड किल्ला. गावाची शान असलेला हा किल्ला स्वतः शिवाजी महाराजांनी नाही, कारण किल्ल्यावरचे बुरुज कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहे. किल्ला गावात असला तरी 4-5 तासांचा वळसा मारूनच किल्ल्यावर पोहोचता येतं. गडावर जाण्यासाठी रस्ता आहे पण खराब, त्यामुळे अशी गवतातून वाट काढावी लागते. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थ करतायत. साने गुरुजींच्या गावामध्ये जो किल्ला आहे त्यामध्ये तिकडे जायला व्यवस्थित रस्ता नाहीये. त्यामुळे लोक जायला तिकडे लोकांना अडथळा येतात तिकडे जाण्यासाठी. त्यामुळे त्या किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता व्हावा यासाठी शासनाने याची दखल घ्यावी. 15 एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या किल्ल्याचं पूर्वाभिमुख प्रवेशद्वार उद्ध्वस्त झालंय, परंतु तटबंदी बुरुज अजून चाबूत आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक तोफही आहे. अशीच दुसरी तोफ होळीच्या माळावर आहे. पालगड 3000 लोक वस्तीचं गाव. ऐतिहासिक पालगड गावात मात्र रस्त्यांची दुरवस्था. एसटीनं कंट्रोल रूम आणि बुकिंग सेंटर सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत.